तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। व प्रशासनाचे अधिकारी, ह्या भागातील लोकप्रतिनिधी आणि सर्व शेतकरी यांच्या समवेत बैठक आणि त्या चर्चासत्र, ज्या येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत, प्रशासनाला येणाऱ्या अडचणी आहेत, या दोन्ही अडचणीवरती काय मार्ग काढावा याकरता ही बैठक आहे। आणि या बैठकीतून नक्कीच बऱ्याच लोकांचे प्रश्न समोर आले। ते छोटे छोटे प्रश्न होते, ते प्रशासनाने इथंच सोडवले। ज्या काय अर्धवट कामं आहेत, कारण ही सुरुवात आत्ताच आलेली आहे, आत्ताच पहिल्यांदा पाणी आलेलं आहे, कामं अपूर्ण आहेत, कामं अपूर्ण कामं छोटी छोटी कामं आहेत, तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे। ते कामं पूर्ण झाल्यानंतर ही योजना 100% कार्यान्वित होईल आणि जवळजवळ मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातील 6000 हेक्टर हे सिंचनाखाली येईल। आणि या शेतकऱ्यांना थोडासा, मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल। 24 गावची पाणी योजना आहे काय? देवेंद्र फडणवीस 7 दिवसात त्याच्यावर सही करून कॅबिनेटची बैठक लावतो म्हणले होते। नक्कीच वर्ष होत आले त्याला, काय ती त्याच्यावरती कित्येक बैठका या निमित्तानं झाल्या। 24 गावची उपसा सिंचन योजना, या योजनेमध्ये मी त्या प्रत्येक फाईलचा पान सगळं चाळलेलं आहे आणि कंटिन्यू मी त्याच्या फॉलोअपमध्ये आहे। 2.5 वर्ष ज्या वेळेला मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे, पहिल्या दिवशीपासून मी या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं मी काम बघतो आहे आणि काम करतो आहे। अनंत त्रुटी त्या निमित्तानं त्या फाईलमध्ये होत्या आणि एवढ्या त्रुटी होत असताना, कारण यामध्ये मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानल। ही जी फाईल आहे, ही फाईल आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याची फायनल सही होऊन MWRRA म्हणजे पाणी नियामक मंडळ महाराष्ट्र राज्य या इथंपर्यंत फाईल गेलेली आहे। मी खऱ्या अर्थाने त्यांचंही मनापासून आभार मानतो, मुख्यमंत्री साहेबांचाही आभार मानतो आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचेही आभार मानतो की एवढ्या त्रुटी सगळ्या दूर करून, कारण वित्त विभाग आहे, नियोजन विभाग आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये पाणी नियामक मंडळ, अशा अनेक याच्यामध्ये वन खातं आहे। तर या सगळ्या डिपार्टमेंटमधून ही फाईल आत्ता क्लिअर होऊन या निमित्तानं जाईल आणि MWRRAची मान्यता झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये जाऊन त्यामध्ये उपसा सिंचनची अंतिम मान्यता होऊन त्यामध्ये टेंडर निघेल आणि कामाला सुरुवात होईल। निवडणूक लागायच्या आधी होईल का? 100% होईल। दुसरा एक मंगळवेढाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, 35 गाव सारखा की मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो व्हायला पाहिजे, तो वर्ष झालं निधीअभावी प्रलंबित आहे तो प्रश्न, तर त्यासाठी काय वेगळे प्रयत्न करणार आहे? कालच त्या निमित्तानं सर्व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची सर्व समिती, सर्व तिथले आमचे सर्व सहकारी त्या निमित्तानं कालच मला भेटले। त्यांनी मला सांगितलं अशा अशा पद्धतीची अडचण आहे, कारण त्यामध्ये आत्तापर्यंत काम चालू होतं, पण काम चालल्यानंतर आता काही महिने ते काम बंद पडलं। बंद पडल्यानंतर मी 2-3 वेळा विचारलं होतं की त्यानंतर काल ते मला भेटायला आले, मला सांगितलं, त्याने अडचण सांगितली की त्याला निधीची कमतरता आहे। त्यांना मी विचारलं बाबा किती निधी लागणार आहे, तर त्यांनी म्हणले 75 लाख रुपये। तर नगरोत्थानमध्ये मी कालच त्यांना पत्र देऊन 75 लाख रुपये त्या निमित्तानं दिलेले आहेत। मंगळवेढसारखाच पंढरपूरचा एक महत्त्वाचा प्रश्न MIDC, तर तिचा आता काय स्टेटस आहे? MIDC हाय पॉवर कमिटीची बैठक त्या निमित्तानं झाली होती, परंतु परत हाय पॉवर कमिटीमध्ये, कारण प्रस्ताव सगळा झालेला आहे, 6 नंबर नोटीस त्या सगळ्या निघालेल्या आहेत। हाय पॉवरची मीटिंग कालच्या शुक्रवारी किंवा फार तर फार सोमवारी होईल म्हणले होते, पण शुक्रवारी मीटिंग झाली नाही, सोमवारी मीटिंग होईल। गेली 15 दिवस झालं प्रत्येक आठवड्यात मीटिंग होईल असं म्हणते, परंतु ही जरी सोमवारी बैठक झाली हाय पॉवर कमिटीची, तर त्या कमिटीमध्ये झाल्यानंतर लगेच पेपरला डिक्लेरेशन होऊन त्या MIDCची पंढरपूरच्या MIDCची सुद्धा त्या निमित्तानं पूर्तता होऊन त्याला कामाला सुरुवात होईल।